रंगपंचमी निमित्तच पहिली बातमी समोर येते। रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईत बगाड यात्रा पार पडते। बावधनची ही बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमी दिवशी बगाड भरतं। बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी इथे आहे। यंदा बगाडाचा मान अजित ननावरे यांना मिळालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बावधनमध्ये बगाड यात्रेसाठी मोठी गर्दी दिसतीये। थेट जाऊयात वाईत आपले प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडे। तर ओंकार, काय तिथे परिस्थिती आहे? वाई तालुक्यामधील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेली बगाड यात्रा आहे आणि आता या बगाड यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की बगाडाला टांगलेलं आहे आणि लाखो भाविक आता हे बगाड पाहायला आलेले आहेत। मोठमोठ्या बैलांच्या साहाय्याने हे बगाड ओढलं जाणार आणि त्यानंतर ही बगाड यात्रा आता सुरू झालेली आहे। लाखो भाविक आता इथं पोहोचलेले आहेत। या वर्षी बगाड्याचा जो मान मिळाला आहे त्यांना आता बगाड्याला टांगलेला आहे आणि त्यांच्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी देवाला नवस बोलला होता आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी आता बगाडे या बगाड्याला टांगल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच ही यात्रा पाहण्यासाठी वाईतूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लोक इथं येत असतात आणि ही बगाड यात्रा पाहण्याचा जो विलक्षण हा क्षण आहे हा डोळ्यात साठवत असतात। एकूणच या बगाड यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। वाई येथील या शेतांमधून ही बगाड पळताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर एकूणच जे ग्रामदैवत आहे यांच्या मंदिरात विधिवत पूजा होऊन मग ही बगाड यात्रा संपन्न होईल। आता सध्या तरी ही बगाड यात्रा सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक आता या बगाड यात्रेत समाविष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठमोठी बैल ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथले शेतकरी खरेदी करत असतात आणि या बैलांच्या साहाय्यानं ही जो बगाडा टांगलेला जो गाडा आहे हा गाडा ओढण्याचं काम ही बैल करत असतात। वाई तालुक्यामधील बावधन या गावामधील वेगवेगळ्या शेतातून हे बगाड पळताना पाहायला मिळतं आणि हे बगाड पाहण्यासाठी लाखो भाविक हे दरवर्षी इथं उपस्थित राहत असतात। एकूणच या बगाड्याला टांगण्यात जो रथ बनवतात हा सुद्धा झाडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने बनवलेला हा रथ बनवलेला असतो। गावकऱ्यांनी बरेच दिवस कष्ट घेऊन हा रथ बनवलेला असतो। त्याला खाली दगडी चाक दिलेल्या या माहितीबद्दल। तर बगाड यात्रेची दृश्य आपण पाहतोय। काशीनाथाचं चांग भलं असं म्हणत आता वाईमध्ये बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। बावधनची बगाड यात्रेची दृश्य आपण पाहतोय। अतिशय विलक्षण अशी दृश्य आहे, तितकाच चित्तथरारक असा हा अनुभव असणार आहे। तर आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिल पासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। या महामार्गावर टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। तसंच 1 एप्रिल पासून फास्टॅग नसल्यास वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे। तर मुंबई पुणे प्रवास किती महागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 1 एप्रिल पासून टोलच्या रकमेत 3% वाढ होणार आहे। कारच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत। परतीच्या प्रवासासाठी कार चालकांना 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। तर इतर श्रेणीतील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची दरवाढ करण्यात आली आहे। 1 एप्रिल पासून फास्टॅग नसल्यास दुप्पट टोलही भरावा लागणार आहे। तर मुंबईकरांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबईकरांनो जरा सावध व्हा। भविष्यात उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत असा आता अशी बातमी समोर येते। खास करून मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे। उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे। वाढत्या उष्णतेचा जीवघेणा धोका वर्तवण्यात आला असून मुंबईसह 9 शहरांना अलर्ट देण्यात आलाय। वाढत्या तापमान आणि आर्द्रतेमुळे हीट इंडेक्स प्रचंड वाढणार आहे। शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं असा इशारा आता अभ्यासकांनी दिलाय। तर मुंबईसह कुठल्या शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई, दिल्ली, बंगळुरू या सुद्धा शहरांमध्ये उष्णतेचा कहर होणार आहे आणि त्यामुळे उष्णतेमुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतात। सुरत, फरीदाबाद, ग्वाल्हेरला सुद्धा अलर्ट देण्यात आलाय। त्यानंतर कोटा, लुधियाना, मेरठ या शहरांना सुद्धा अलर्ट देण्यात आलाय।
या सविस्तर बातम्यांनंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। राज ठाकरेंच्या मनसेची 23 मार्चला नवी रचना होणार आहे। औरंगजेब अन छावावरही पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत। औरंगजेबची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तसंच औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत असा मोठा दावाही आंबेडकरांनी केलाय। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळालाय। 8 वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे। नाशकात 2017 मध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयाने कडूंना 1 वर्षाची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार आहे। मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात 3 तास फोनवरून चर्चा झाली। यानंतर पुतीन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवर 30 दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे। नवी मुंबईतलं 3रं विमानतळ उभारलं जातंय। या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी देखील पार पडली आहे। हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे। आजपासून अंगणवाड्या सकाळी 8ला भरणार आहेत। राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय, त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आलाय। सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत चिमुकल्यांना शैक्षणिक धड्यांसह नाश्ता पोषण आहार मिळणार आहे। 31 मे पर्यंत नवा आदेश लागू राहील। 9 जून पासून पूर्वीचे वेळापत्रक लागू होणार आहे। मुले शाळेत जाण्याआधी आता पालकांचीच परीक्षा होणार आहे। जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी आता पालकांना एप्रिल पासूनच कसोटी पार करावी लागणार आहे। पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी मेळावे होणार आहेत। या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल। सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झाला असून चांदीचा दर प्रति किलो 1,03,800 रुपये इतका झालाय। हे दोन्ही दर जीएसटी सह असून रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च दर आहेत। भविष्यात उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत। खास करून मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे। उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे। वाढत्या उष्णतेचा जीवघेणा धोका वर्तवण्यात आला असून मुंबईसह 9 शहरांना अलर्टही देण्यात आलाय। शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं असा इशारा अभ्यासकांनी दिलाय। विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवर गेलाय। चंद्रपुरात राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अकोला, गडचिरोली आणि वाशिम येथे तापमान 40 अंशांपार गेले, तर नागपूर आणि वर्धा येथे कमाल तापमान 39 अंशांपार होतं। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। राज्यात अनेक जिल्ह्यात पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात येणार आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। आगामी मान्सून हंगामात चांगलाच पाऊस बरसणार आहे असा अंदाज अपेक या संस्थेने वर्तवलाय। दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता आहे। सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडल्यात। मात्र या संदर्भात मुलींनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। प्रकरणी कुलसचिव कुलगुरूंना पत्र लिहून मुलींनी दाद मागितली आहे। कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय। वायू प्रदूषण नियंत्रण विभागानं याबाबत आता पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून सत्याग्रह केलं। उद्या महाडमध्ये सत्याग्रहाचा 98वा वर्धापन दिन साजरा होणार आहे। या निमित्ताने चौदार तळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।
तर आता एक सविस्तर बातमी पाहूया. MSRDC मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. प्रकल्प म्हणजे जिथं 1400 कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर 2600 कोटीला. म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा, या भारतामध्ये कितीही मोठा व्यावसायिक असेल तरी एवढं प्रॉफिट नसेल. डायरेक्ट 1400 वरनं 2600 कोटीला म्हणजे 1200 कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला. कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठंतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला, म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा तो प्रकार होता आणि त्यांना फक्त ती भीती दाखवायची होती पण कारवाई करायची नव्हती. पण या सरकारमध्ये कसं आहे की त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात, फक्त आपण लहानपणी भोह करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं, शांतता करायची, आमदारांना तिथं कुठंतरी स्टेबिलिटी घालवायची, भीती दाखवायची. भाजपला काय करायचं तर शिंदे साहेबांची ताकद कमी करायची, मित्रपक्षाची ताकद कमी करायची, ताकी येणाऱ्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये स्वबळावर ते लढतील आणि मुंबईमध्ये स्वतःची म्हणजे भाजपची सत्ता शिंदे साहेबांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांना आणायची असं कुठेतरी आज त्या ठिकाणी दिसतंय. यानंतर राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. पुण्याच्या वाघोलीत तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची वाघोली पोलिसांनी धिंड काढली आहे. दगड आणि हातातील कड्याने गंभीर दुखापत करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर आरोपी सूरज राजू जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक करून वाघोली परिसरात धिंड काढण्यात आली आहे. नाशिक शहरात थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. वारंवार नोटिसा आणि जप्ती वॉरंट पाठवूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान 428 थकबाकीदारांनी जप्ती वॉरंट देण्यात आले, तर 526 नळ जोडण्या पालिकेने तोडल्या आहेत. नांदेडच्या हदगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीवर पॉक्सको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कांताराम शेखदार असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी सातत्याने एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. या संदर्भात मुलीने आपल्या पालकांना सांगितलं, त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. धाराशिवमध्ये शेतमाल तारण योजनेत मार्च अखेरपर्यंत केवळ 2 शेतकऱ्यांनी 45,000चं कर्ज घेतलंय. राज्य वखार महामंडळातर्फे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जाते. यंदा हमीभावाने झालेल्या पीक विक्रीमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. भंडाऱ्यात खापामध्ये टायगर टेम्पल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा पार पडली आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने कबड्डी संघ सहभागी झाले होते. दरम्यान ही स्पर्धा बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मावळच्या वडगाव येथील तहसील कार्यालयावर भीम अनुयायांनी मोर्चा काढलाय. शेकडो वर्षांपासून बुद्धगया येथे असलेलं बुद्ध विहार हे बडव्यांच्या ताब्यात आहे. ते महाबुद्ध विहार परत बौद्धांच्या हातात यावं यासाठी मावळातील भीम अनुयायांनी मोर्चा काढला. राष्ट्रीय सुगी पक्षात तंत्रज्ञान संस्थेतील कामगारांनी थकीत पगारासाठी आमरण उपोषण सुरू केलंय. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय. आमच्या पगाराचा प्रस्ताव मंत्रालयात गेले 2 वर्ष पडू नये. त्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. आता एक सविस्तर बातमी पाहूया. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्यात. आज पहाटे त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलंय. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या, मात्र त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत. पाचशे किलोमीटर
अशा या डिस्टन्सवर अंतरावर स्पेस स्टेशन फिरत असतं. तर आल्यानंतर आता त्यांना विश्रांती, मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिसिन्स आणि सप्लिमेंट त्यातल्या त्यात, कारण त्यांना आता कॅल्शियम डिप्लीट झालेलं असतं, बोन डेन्सिटी कमी होते, स्पेसमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे व्यवस्थित खाणं, भूक आणि डायजेशन या सगळ्या गोष्टी अगदी पृथ्वीसारख्या नाहीत, पण हे 2 फिटेस्ट ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, त्यामुळे त्यांना नंतर काहीच त्रास होणार नाही आहे नक्कीच.